गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील डिसा शहरात मंगळवारी सकाळी एका फटाक्याच्या कारखान्याला लागलेल्या आगीत 17 जणांचा मृत्यू झालाय। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलासह एनडीआरएफची टीम बचाव कार्यासाठी पोहोचली। सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली। स्फोटामुळे कारखान्याचा स्लॅब कोसळला, ज्यामुळे अनेक लोक आत अडकले। मीडिया रिपोर्टनुसार डिसा ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक विजय चौधरी यांनी सांगितलंय की शहराजवळील कारखान्याचे काही भाग कोसळलाय आणि त्यानंतर झालेल्या स्फोटामुळे आग लागली, ज्यामुळे अनेक कामगार अडकले। दरम्यान बनासकांठाचे जिल्हाधिकारी मिहिर पटेल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय, आज सकाळी डिसा येथील औद्योगिक क्षेत्रात मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळाली। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणली। अनेक जखमी कामगारांना वेगवेगळ्या रुग्णालयात पाठवण्यात आले। स्फोट इतका शक्तिशाली होता की कारखान्याचा स्लॅब कोसळलाय। आग इतकी भीषण होती की गोदामाचा ढिगारा 200 मीटर अंतरापर्यंत उडून गेला। मृत कामगारांचे मृतदेह दूरवर विखुरले होते। आगीच्या घटनेनंतर जेसीबीच्या मदतीने ढिगारा काढण्यात आला। या दुर्घटनेत मृत्युमुखींची संख्या वाढू शकते, कारण अपघाताच्या वेळी 20हून अधिक लोक उपस्थित असल्याचा संशय आहे। आतापर्यंत 17 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत। 4 जणांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले। एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार गोदामात फक्त साठवणुकीची परवानगी होती, तर गोदामाच्या नावावर फटाक्यांचा कारखाना सुरू होता। बॉयलरमुळे गोदामात मोठी आग लागल्याचा दावा केला जातोय। गोदामात स्फोट झाल्यामुळे मालक पळून गेला असून आगीच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत।